नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या मातीतलं एक अस्तित्व, आपल्या मातीत जन्मलेलं अनमोल रत्न माननीय भीमराव कुंभार साहेब यांच्या आपण आज घरी आलेलो आहोत. त्यांची ओळख करून देण्या अगोदर मी तुम्हाला सांगतो, फार पूर्वी प्राचीन काळापासून जे कवी होते किंवा साहित्यिक लेखक होते, त्यांनी त्यांच्या लेखणीतून समाज सुधारण्याचं कार्य केलेलं आहे. त्यांची लेखणीला एवढी तलवारीसारखी धार असते, की त्यांच्या लिखाणातून समाज परिवर्तन होण्याची ताकद असते. आणि हे समाज परिवर्तन अतिशय महत्त्वाचं ठरत गेलं. प्राचीन काळापासूनच्या ह्या गोष्टी आहेत आणि आज मी माझं भाग्य समजतो, आमच्या गावचेच आणि आमच्या मातीतले आणि आमच्या मातीमध्ये अस्तित्व निर्माण केलेले माननीय भीमराव कुंभार साहेब यांच्या आपण आज घरी आलेलो आहोत. आज आपण त्यांच्याशी प्रेमाने किंवा आपुलकीने आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि ही चर्चा जी आहे ती भावी पिढींसाठी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. कारण त्यांचं लिखाणच एवढं जबरदस्त आहे, की मी स्वतः ते बघितलेलं आहे, वाचलेलं आहे. लिखाणामध्ये खूप ताकद असते. एखादा प्रशासकीय अधिकारी बनायचं असेल तरीसुद्धा आपल्याला वाचनाची गरज असते. आपण जोपर्यंत वाचन करणार नाही तोपर्यंत आपल्याला एखादं स्टेटमेंट लिहिता येणार नाही, एखादा निबंध लिहिता येत नसतो. म्हणजे जे पुस्तकं असतात ते आपल्याला मार्गदर्शनाचं काम करतात आणि अशा पद्धतीचं जे मार्गदर्शन असतं हे लेखकांनी लिहिलेल्या त्यांच्या कौशल्यामुळे निर्माण झालेलं असतं. आज आपण चर्चा करत असताना त्यांचा असणारा जीवन परिचय आणि त्याच्यानंतर त्यांनी आतापर्यंत केलेलं जो प्रवास आहे, त्या प्रवासासंदर्भात आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तुमच्यासमोर ते दिसत आहेत, माननीय भीमराव कुंभार साहेब यांच्याशी आपण आज गप्पा-गोष्टी मारून त्यांचा असणारा जीवन प्रवास हे आपण आज जाणून घेऊया. साहेब नमस्कार. नमस्कार. आज मला जरा तुमची थोडक्यात परिचय आणि तुमची माहिती थोडक्यात द्या. माझं नाव भीमराव कुंभार, मुक्काम पोस्ट चिरण, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. मला भीमराव कुंभार चिरणकर या नावानेच साहित्य क्षेत्रात माझी ओळख आहे. माझी पहिली कादंबरी वारणेतील माणसं प्रकाशित झाली. दुसरी कादंबरी अमर कादंबरी प्रकाशित झाली. तिसरी कादंबरी झुंज सत्ता दिशांची ही कादंबरी निखिल प्रकाशन कोल्हापूर या प्रकाशकांनी प्रकाशित केली. त्यानंतर आता 12 भानगडी हा कथासंग्रह निखिल प्रकाशन प्रकाशित आता केल्यातच जमा आहे म्हणा. माझ्यापाशी पुस्तकं येतील आता या 15 दिवसात. परंतु त्यांनी पुस्तकं छापली का नाही ते 1000 छापतात का 2000 छापतात आम्हाला सांगत नाहीत. फक्त 10 पुस्तकं आम्हाला भेट म्हणून देतात. माझी तिसरी कादंबरी अमर कादंबरी झाल्यानंतर फौजदार साहेब कथासंग्रह, प्रीतपुष्प कथासंग्रह, वारणेची माणसं कादंबरी, मी भीमराव कुंभार बोलतोय कविता संग्रह, त्यानंतर आईचा हात परीस कविता संग्रह, त्यानंतर जगावे तर वाघासारखे कविता संग्रह, अशी जवळजवळ 11 पुस्तकं माझी प्रकाशित झालेली आहेत. तुम्ही मला विचारा मग. हां, ठीक आहे. थोडक्यात त्यांनी तुम्हाला माहिती दिलेली आहे, की त्यांची जी प्रकाशनं जे आहेत, तर मी थोडक्यात सांगतो तुम्हाला. त्यांनी आता तुम्हाला थोडक्यात माहिती दिली साहेबांनी. त्यांची त्याशिवाय मी 4-5 नाटकं लिहिली आहेत, सेन्सॉर झालेली आहेत. चांदण्या रूपात भरलंय तुझ्या, काय बोलाची भरल्या रंगा, खंडोबाचं नवस, हृदय चोर, आणि आत्ता माझं नाटक मुंबईला बसवलंय. त्या नाटकाचं नाव आहे बायको पाहिजे नखरेवाली. त्याचा आताच प्रयोग चालू होतील या महिन्याभरात. माझी 4-5 नाटकं आहेत, 3 कथासंग्रह, 3 कविता संग्रह, 3 कादंबऱ्या, अशी माझी जवळजवळ 11 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. तर साहेबांनी आपल्याला तुम्हाला थोडक्यात परिचय करून दिलेला आहे. तर लिखाणामध्ये किती ताकद असते हे त्यांना समजतं, जे लिखाणाचं वाचन करतात. पुस्तकं वाचल्याशिवाय पुस्तकं समजत नाहीत. पुस्तकाचं लिखाण आत्मसात केल्याशिवाय लेखक समजत नाहीत. अशा लेखकांनी आपल्याला थोडक्यात परिचय दिलेला आहे. यांच्या लिखाणासंदर्भात मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. यांची प्रथम जी कादंबरी आहे वारणेची माणसं, ही वारणेची माणसं साहेब प्रथम कादंबरी त्यांनी लिहिली होती आणि त्याचं प्रकाशन 1976 ला झालं होतं. बघा 1976 म्हणजे कमीत कमी 30-40 वर्षापूर्वी त्यांनी ही कादंबरी प्रकाशित केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी कादंबरी त्यांची होती अमर कादंबरी. त्याचं प्रकाशन 1990 मध्ये त्यांनी केलेलं आहे. तिसरी कादंबरी त्यांची झुंज सत्ता दिशांची ही कादंबरी आता अलीकडं 2024 ला त्यांनी प्रकाशित केलेली आहे. अतिशय अ, चांगल्या पद्धतीचं लिखाण आहे. जोपर्यंत आपण वाचणार नाही तोपर्यंत ते समजणार नाही. हे झाले त्यांची कादंबरी. आता कथासंग्रह पण त्यांनी प्रकाशित केलेले आहेत.
कथासंग्रहामध्ये प्रीतपुष्प ह्याचं प्रकाशन 1982 साली त्यांनी केलं. फौजदार साहेब याचं प्रकाशन 2013 साली केलं. 12 भानगडी याचं प्रकाशन आता 2025 ला ते प्रकाशित होणारच आहे. अंतिम टप्प्यात आहे. छापाईचं काम चालू असल्यामुळं ते अंतिम टप्प्यात आहे आणि ते होणारच आहे. हे झाले त्यांचे कथासंग्रह. आता कविता संग्रह जर बघायला गेलो, तर त्यांनी कविता संग्रह सुद्धा प्रकाशित केलेले आहेत. मी भीमराव कुंभार बोलतोय. हे त्यांचा कविता संग्रह आहे. अतिशय महत्त्वाचा आहे. 2017 ला त्यांचा प्रकाशित झाला होता आणि ह्या कविता संग्रहाला त्यांना एक पुरस्कार मिळालेला आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्यिक सभा पुरस्कार हा कोल्हापूरला मिळाला. कोल्हापूर या विभागानं दिला होता 2018 ला आणि त्याच्यानंतर काही त्यांचं लिखाण अजून थांबलेलं नाही. वय जरी त्यांचं 68 असेल, तर लिखाणाची मात्र त्यांनी अजून त्यांची सवय काही बंद झालेली नाही. त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्यांचे प्रकाशनाच्या मार्गावरती असणारे जे कविता संग्रह आहेत, जगावे तर वाघासारखे ही कविता संग्रह, तसेच आईचा हात परीच ही प्रकाशनाच्या मार्गावरती आहेत. म्हणजे लिखाण अंतिम टप्प्यात आहे त्याचं आणि ते प्रकाशन होण्याच्या मार्गावरती आहेत. आणि एक कथासंग्रह सुद्धा शिमगा हा त्यांचं लिखाण चालू आहे याच्यावरती. हे प्रकाशनाच्या मार्गावरती आहेत. म्हणजे हे थोडक्यात त्यांचं मी तुम्हाला सांगितलेलं साहित्य आहे. हे तुम्ही जरूर वाचणं गरजेचं आहे. कारण ह्याच्यातून आपल्याला एक सक्षम भावी पिढी बनण्यासाठी मदत होते ह्या लिखाणातून. आता आपण थोडक्यात त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. आणि तुम्हाला थोडक्यात त्यांचा जीवन प्रवास काय आहे, हे ते तुम्हाला सांगतील. तर साहेब मला एक सांगा, तुम्ही लहानपणापासून लिखाणाचा तुम्हाला छंद होता. तर लिखाणाच्या छंदाकडे तुम्ही कसं काय वळला? आणि तुम्हाला म्हणजे लिखाण हे करावंसं असं कसं वाटलं? कारण का, की याच्यामध्ये तुम्ही एक तर साहित्यिक पण आहात, एक कविता पण लिहिताय, त्याच्यानंतर कादंबरी पण लिहिलेली आहे आणि कथासंग्रह पण लिहिलेला आहे. म्हणजे तुम्ही सगळ्या म्हणजे कोणतीच गोष्ट अशी सोडलेली नाही, की सगळ्या प्रकारचं लिखाण तुम्ही केलेलं असं याच्यातून जाणवतंय. मग तुम्हाला लहानपणापासून असं म्हणजे लिखाणाची आवड कशी झाली आणि त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला ती आवड निर्माण होत गेली? एक थोडक्यात मला तुमचा प्रवास सांगा? मी मी हायस्कूलमध्ये असताना मला वाचनाची आवड होती. मग शाळेमध्ये वाचनालय होतं. त्या वाचनालयामध्ये आम्हाला पुस्तकं वाचायला मिळायची. मी अण्णाभाऊ साठेच्या भरपूर कादंबऱ्या वाचल्या, कथासंग्रह वाचल्या अण्णाभाऊ साठे यांच्या. पुन्हा रणजित देसाईंची पुस्तकं वाचली, वि. स. खांडेकरांची पुस्तकं वाचली, बाबा कदमची पुस्तकं वाचली, देवदत्त पाटलाची वाचली, शिवाजी सावंतची वाचली. अशा मोठमोठ्या साहित्यिकांची पुस्तकं वाचल्यानंतर मग जास्तीत जास्त माझ्यावर प्रभाव पडला ते अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्यांचा आणि कथासंग्रहांचा. मग मला पण वाटायला लागलं, की आपण काहीतरी लिहावं, काहीतरी लिहावं, काहीतरी लिहावं असं वाटत होतं. मग मी 1970 ला 11वी पास झाल्यानंतर, शाळा सोडल्यानंतर मी 1975 ला वारणेची माणसं ही कादंबरीचं लिखाण चालू केलं आणि ती पूर्ण झाल्यानंतर 1976 ला ते प्रकाशित झालं. एकदा ती माणसाने वाचल्यानंतर सगळ्यांनी ती कादंबरी म्हणजे हेच केली, डोक्यावरच घेतली आणि मला प्रसिद्धी मिळाली. प्रसिद्धी मिळाल्यानंतर मग मला वाटलं आता पुढं आपण लिखाण करायचं. मग हळू-हळू जसा अभ्यास करतो, वाचन म्हणजे वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे असं. मग या वाचनातून, अनुभवातून मला पुढं-पुढं लिखाण करायची स्फूर्ती मिळाली. मग मी अमर कादंबरी लिहिली. अमर कादंबरी झाल्यानंतर प्रीतपुष्प कथासंग्रह लिहिला. वारणेची माणसं झाल्यानंतर अमर कादंबरी. अमर कादंबरी झाल्यानंतर प्रीतपुष्प कथासंग्रह. असं लिखाण पुढं-पुढं करत गेलो. भीमराव कुंभार बोलतोय. मी भीमराव कुंभार बोलतोय. कविता संग्रह लिहिला. फौजदार साहेब कथासंग्रह लिहिला. प्रीतपुष्प कथासंग्रह लिहिला. अशी अनेक पुस्तकं लिहित-लिहित पुढं झुंज सत्ताधीशांची कादंबरी माझी जास्त गाजल्या. महाराष्ट्रातील सर्व शासकीय वाचनालयासनी ती गेलेली आहे. चित्रपटसाठी त्याचा विचार चालू आहे. झुंज सत्ताधीशांची कादंबरी आणि त्यानंतर आता 12 भानगडी हा कथासंग्रह तो सुद्धा छपाईला कोल्हापूरच्या प्रकाशकांनी घेतलेला आहे. फौजदार साहेब कथासंग्रह झाला. आता शिमगा हा कथासंग्रह थोड्या दिवसात प्रकाशित होईल. मला भरपूर प्रमाणपत्रे मिळाल्यात, ट्रॉफ्या मिळाल्यात, पुरस्कार मिळाल्यात. तर आता साहेबांनी त्यांचं लिखाणाचा जो प्रवास आहे ते सांगितलेला आहे. तर साहेब मला एक सांगा, ज्यावेळी तुम्ही पहिली कादंबरी लिहिली वारणेची माणसं, ती ही कादंबरी नेमकी कशावरती आधारित होती? आणि ती कल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी आली, की जी कादंबरीसाठी तुम्ही जी मुखपृष्ठावरती वारणेची माणसं हे लिहिलेलं आहे, त्याच्या संदर्भात आम्हाला ऐकण्याची उत्सुकता आहे. आम्ही ते 100% वाचणार आहे, परंतु तुमच्या तोंडातून आम्हाला ऐकायचं आहे. लोकांना सुद्धा ते समजून दे, की ती कादंबरीमध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे आणि ते त्याच्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने तुमचं लिखाण आहे, ते आम्हाला प्लीज जरा थोडं समजावून सांगा? वारणेची माणसं ही ग्रामीण कादंबरी आहे. जसं अण्णाभाऊ साठे यांच्या कशा कादंबऱ्या आहेत, वारणेचा वाघ, फकीरा अशा कशा ग्रामीण कादंबऱ्या आहेत, तशी ती वारणेची माणसं ही ग्रामीण कादंबरी आहे. मग ती भैरव म्हणून परुमड्याला एक मोठा पैलवान होता
आणि त्याच्या जीवनावर आधारित ती कादंबरी आहे. आणि तिथल्या लोकांचे बाकीच्या म्हणजे शेतीचा वाद म्हणा किंवा यात्रा करणे, कुस्त्यांचा नाद त्यावेळेला पैलवानांनी भरपूर होता. यात्रेवरनी कुस्त्या-बिस्त्या फिरायची सगळीकडे पैलवान, घरोघरी पैलवान असायचे आणि अशा तऱ्हेनं पैलवानांचं एक त्यावेळेचं एक चित्र आहे किंवा त्यावेळची लोकांची कशी मारामाऱ्या व्हायच्या, यात्रेतनी दंगल व्हायची. अशा दृष्टिकोनातून त्यांची एक मुलगी असते, ती शेती सर्व करायची स्वतः. मूठ चालवायची, नांगर चालवायचे, म्हणजे अशी शेती करायची. यावर ती ग्रामीण कादंबरी आहे, वारणेची माणसं. त्याच्या अगोदर मी नाटकं कसं लिहायला लागलो, तर मी 15 वर्ष तालीम केल्या पैलवानकी. या पैलवानकी करताना पैलवान काय बोलले, "आपण वर्षाला इथं पूजा करतो." तालमीत पूजा असायची. "मग आपण एकदा नाटक बसवूया." मग नाटक बसवल्यानंतर पहिल्या प्रथम आम्ही शिवारामोशी नाटक बसवलं. मग हायस्कूलच्या शिक्षकांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यानंतर मग मी स्वतः लिखाण करायला लागलो. मग मी अनेक नाटकातनी प्रमुख भूमिका करायला लागलो. त्यावेळेला माझी एकदम जवानी होती ना. मग कोल्हापूरला मी श्री स्टार गुलाब मोकाशी, एन रेळेकर यांच्या नाट्य कंपनीत होतो. तिथून मी मुंबईला अभिनय कलेचा कोर्स केला. अभिनय कलेचं मला सर्टिफिकेट मिळाले. ते ठेवलंय तिकडं कुठेतरी. आणि अशा तऱ्हेनं मग मी नाटकं लिहिली. खंडोबाचं नवस काय भुरलाची वरल्या रंगात, चांदण्या रूपात भरलंय तुझ्या, हृदय चोर, आता बायको पाहिजे नखरेवाली. मग नाटकं लिहिलीत, कादंबऱ्या लिहिल्या, कथासंग्रह लिहिला, कविता संग्रह लिहिला. आता एकदा त्या क्षेत्राचा अभ्यास केल्यानंतर ऑटोमॅटिक सर्व येते आणि आमच्या वयाच्या मानानं अनुभव आला ना. अनुभव येत गेला. मी पाहिलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे, वाचलं पाहिजे. हे सर्व करून बसलो मी. खरं या क्षेत्रात काय झालं आम्हाला अजून म्हणजे प्रॉफिटही काही नाही. ही जे प्रकाशकांनी पुस्तकं छापली की 10च पुस्तकं आम्हाला देतात. बाकी ती विकतात, फायदा त्यांचा. त्यांनी आता थोडक्यात आपल्याला सगळ्यांना वारण्याची माणसं ही कादंबरी जी आहे, एक एक 1976 ला जी प्रसिद्ध झालेली आहे, ती आपल्याला त्याच्यात थोडक्यात आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. आता हे लिखाण करत असताना त्यांना जे प्रकाशनाच्या वेळी आलेली जे अडचणी आहेत, आर्थिक असतील किंवा इतर गोष्टी असतील, ज्यावेळी प्रकाशित ते करत होते, त्यावेळी त्यांना आलेली समस्या. कारण ते ज्यावेळी लहान होते, त्यावेळी त्यांची परिस्थिती सुद्धा अतिशय गरिबीची होती. गरीब परिस्थितीमधून लिखाणाचे छंद जोपासणारे हे आपले समोर व्यक्तिमत्व आहे आज आपल्यासमोर. आपलं भाग्य आहे, की आपल्या चरणगावाला हे व्यक्तिमत्व लाभलेलं आहे. कारण त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुद्धा अनेक कवी बनलेले आहेत. तर जे प्रकाशन करत असताना त्यांना 1976च्या काळामध्ये आलेलं जे संघर्ष आहे आर्थिक किंवा त्याच्यामध्ये त्यांना केलेली मदत, हे आपल्याला त्यांनी थोडक्यात आपल्याला आता त्यांनी सांगावं असं मी त्यांना विनंती करतो. आणि ते तुम्ही सर सांगा आम्हाला समजावून, की तुम्हाला प्रकाशित करत असताना काही प्रॉब्लेम्स आले होते का? आम्ही पुस्तकं प्रकाशित करतो, तर काही लोकं आम्हाला आर्थिक सहकार्य करायचे थोडं. मग स्वतः आणि पैसे त्यात घालायचे, पुन्हा पुस्तक छापायचं. पण एक अनुभव असा आला, लोकं पुस्तकं फुकट नेतात. कोण असं विकत नेतच नाही. पुस्तकं मोफतच जायची आमची. म्हणून आम्ही ते स्वतः प्रकाशन करायचं बंद केलं. प्रकाशकांनी पुस्तकं द्यायला लागलो. परंतु मला साहित्य क्षेत्रात माझा नावलौकिक झाल्यामुळं मला महाराष्ट्र शासनाकडून मंत्रालयातून महिन्याला ₹5,000 मानधन येतं. त्या मानधनावरच आमचा म्हणजे जीवन प्रवास चालतो. आणखी आता मुलगा नोकरीला लागलाय. त्याच्या म्हणजे खाजगी नोकरीला, तो काही शासकीय नोकरीला नाही. त्याच्याकडून आर्थिक सहकार्य होते. म्हणून आम्हाला हे लिखाण करून ते फुकट प्रकाशकांनी द्यायला परवडते. प्रकाशक आम्हाला फक्त 10 पुस्तकं देतात. तिने कितीही छापू द्या तिकडं. मग प्रकाशकाला एका पाठीमागे प्रकाशकाला 2 ते ₹2.5 लाख फायदा पडतो. परंतु पुस्तकं खपवणं अवघड आहे. छापायला पैसे घालणं अवघड आहे. ₹50,000-60,000 छापाय खर्च जातो सहज. छोट्या पुस्तकासनी. मोठं पुस्तक असल्यावर लाखानं खर्च होतो. मग ते आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून आपण त्यांना द्यायचं. आपला नावलौकिक झाला त्यातच आम्हाला समाधान वाटते. तर मी जे चरणगावचे जे वारणा खोऱ्यातील लोकं आहेत, त्यांना मी अशी विनंती करतो, की जर ही प्रकाशनाची जी पुस्तकं आहेत सरांची, साहेबांची, हे जर आपण स्वतःहून जर प्रकाशित केली, आर्थिक खर्च सगळ्यांनी घालून आणि आपल्या मुलांना जर वाचायला दिली, तर त्याचा 100% परिणाम आपल्याला जाणवेल. कारण लिखाणसुद्धा त्यांचं तलवारीच्या धारेसारखं आहे. हे आपण आपलं कर्तव्य आहे, की आपण त्याची जोपासना करणं गरजेचं आहे. छोट्या-छोट्या कविता आहेत त्यांच्या, ह्या मुलांनी जर वाचल्या, तर त्यांना सुद्धा त्यांची बुद्धिमत्ता किंवा व्यक्तिमत्व विकास होण्यास कुठलीही अडचण येणार नाही. तर
आपण याचे एक जबाबदारी म्हणून आपण हे स्वीकारणं गरजेचं आहे. तर सर मला एक सांगा, तुमची जी अमर कादंबरी आहे 1990 ला मला वाटतं 1976 नंतर 1990 म्हणजे 4, 80, 4, 90 एक 14-15 वर्षांनं बहुतेक ती कादंबरी तुमची प्रकाशित झालेली आहे, अमर कादंबरी. तर अमर कादंबरीमध्ये नेमकं असं काय लिहिलेलं आहे आणि ती कादंबरी प्रकाशित करताना तुम्हाला आलेली अडचण हे आम्हाला जरा थोडं समजावून सांगा. म्हणजे लोकांना पण समजून दे, की बाबा एखाद्या लेखकाला लिखाण करत असताना काय कशा संघर्षाशी जावं लागतं आणि आपण ते लिखाण वाचत नाही, ते वाचणं किती गरजेचं आहे, हे आम्हाला त्याच्यातून समजेल. अमर कादंबरीमध्ये एक सूडकथा आहे, राजकीय सूडकथा आहे. ती अशी थोड्या शब्दात सांगू शकत नाही अमर कादंबरी. कारण कादंबरी फार मोठी कादंबरी म्हटलं की अनेक प्रसंग असतात त्याच्यात. ते काही की सांगता येत नाही. काय? मग ती एक सूडकथा आहे, राजकारण. हे आता आपण कादंबरी संदर्भात सरांशी आपण बोललेलो आहे, लेखकांशी बोललेलो आहे. त्याच्यानंतर त्यांचे कथासंग्रह सुद्धा आहेत. कथा म्हणजे काय एखादी अशी छोटीशी कथा असते, एखाद्या विषयावरती लिहिलेली कथा असते. असे बरेच कथासंग्रह आहेत त्यांचे. प्रीतपुष्प आहे, त्याच्यानंतर फौजदार साहेब आहे, 12 भानगडे आहेत. तर आपण एक-एक थोडक्यात जरा त्यांचं म्हणजे लिखाण जे आहे ते कशा संदर्भात आहे? आपण एक कथासंग्रह त्यांनी लिहिलेला आहे. ते कशा संदर्भामध्ये आपल्याला म्हणजे वाचायला मिळेल किंवा असेल त्याच्यामधली जी माहिती आहे ती आपण विचारू साहेबांना. तर साहेब जे प्रीतपुष्प जे आहे 1982 ला जे प्रकाशित केलं तुम्ही प्रीतपुष्प, हे कथासंग्रह नेमकं कशावरती आधारित आहे? ह्याची आम्हाला माहिती द्या. प्रेतपुष्प हे म्हणजे प्रेमकथा आहे त्यामध्ये. प्रीतपुष्प म्हणजे प्रेमाचे फूल. प्रीतपुष्प म्हणजे प्रेमाचे फूल. प्यार का फूल. आणि तुमचं काय? नाही, नाही. प्रीतपुष्प हा कथासंग्रह प्रेमाचे फूल, प्यार का फूल, फ्लॉवर ऑफ लव्ह. मराठीत त्याला प्रेमाचे फूल म्हणतात, प्रीतपुष्प म्हणतात, हिंदीमध्ये प्यार का फूल आणि इंग्रजीमध्ये फ्लॉवर ऑफ लव्ह. त्याच्या सगळे म्हणजे प्रेमाच्या कथा आहेत. प्रेम कसे मिळवावे, प्रेमात यशस्वी कसे व्हावे, पुन्हा काही कथामध्ये बाबा प्रेमामुळे काय नुकसान झालं, कुणाचा काय फायदा झाला, त्याच्यात फायदा तोटा काय आहे, हे त्यामध्ये आहे. प्रीतपुष्पामध्ये कथा 10 कथा आहेत. साहेब धन्यवाद साहेब. आज मला एक तुमचं जे फौजदार साहेब जे पुस्तक आहे, कथासंग्रह आहे, हे तुम्हाला पण मित्रांनो दाखवतो. हे फौजदार साहेब आहे बघा. हे फौजदार साहेब अतिशय महत्त्वाचं कथासंग्रह आहे. हे अवश्य वाचणं गरजेचं आहे. कारण या कथासंग्रहामध्ये तुम्हाला जे मुखपृष्ठ दिसतंय, हे एक खाकी वर्दीमध्ये असणारे मुखपृष्ठ आपल्याला बघायला मिळते. पोलिसांचं टोपी एक आहे. म्हणजे याच्यामध्ये काहीतरी महत्त्वाच्या गोष्टी असणार आहेत, हे आपण वाचणं गरजेचं आहे. तर साहेब मला सांगा, जे फौजदार साहेब आहे, हा कथासंग्रह तुम्ही लिहीत असताना तुमच्या डोक्यात कसं काय आलं, की आपण फौजदार साहेब हे लिहिणं गरजेचं आहे? आणि ह्याची आम्हाला तुम्ही माहिती द्या. फौजदार साहेब मध्ये एक फौजदार असतोय, तो प्रामाणिक असतोय, इमानी असतोय. म्हणजे दारूबंदी करतो किंवा जुगार अट्ट्यावर धाड टाकतो किंवा इतर काही म्हणजे अवैध व्यवसाय आहे ते बंद करतो. पण हे पुढारी लोकांनी ते बघवत नाही. त्यांना परवडत नाही. म्हणून त्या फौजदाराला अ, हे करतात. म्हणजे त्याच्यावर काहीतरी आरोप घेतात. ही एक काल्पनिक गोष्ट आहे ना? नाही, नाही. ती म्हणजे म्हणजे नाव सांगत नाही. ती सत्य गोष्ट आहे. सत्य गोष्ट आहे. हां, म्हणजे एक सत्य घटनेवरती आधारित गोष्ट आहे. थोडंसं बाई त्याने त्याच्यावर बाई सोडली हो. हां, त्या बाईने त्याच्यावर हे केलं, आक्षेप घेतला. हां, बरोबर आहे. ॲक्सेप्ट घेतलेला आहे. विध्वंस केला. हं, 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 हं. मग लोकांनी फौजदारला मारलं, चोपलं. हं, हं, हं. तर आता साहेबांचं 12 भानगडी प्रकाशन 12 भानगडी सुद्धा आहे कथासंग्रह. मी तुम्हाला दाखवणारच आहे. लास्टला आपण सगळे बुकचं लिस्ट जे आहे ते मी तुम्हाला दाखवेन. तर आता ह्यांनी कविता संग्रह लिहिलेले आहेत बघा. म्हणजे कादंबरीकार पण आहेत, कथासंग्रह पण लिहितात आणि कविता संग्रह पण त्यांचा आहे. आता त्यांची अतिशय महत्त्वाची कविता संग्रह जे आहे, मी भीमराव कुंभार बोलतोय. याला जो पुरस्कार मिळालेला आहे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूरचा 2018 ला. तर ह्या कथासंग्रहामध्ये नेमकं किती सॉरी कविता संग्रहामध्ये नेमकं किती कविता आहेत आणि त्या कवितामधले एखादी अशी म्हणजे एक अतिशय महत्त्वाची कविता एक 4 ओळी त्यांच्याकडून आपल्याला ऐकण्याची गरज आहे आणि आपण सुद्धा ती वाचणं गरजेचं आहे. तर साहेब आम्हाला ही मी भीमराव कुंभार बोलतोय. ही कविता संग्रहमध्ये किती कविता आहेत आणि त्याच्यातील एक अतिशय महत्त्वाची कवितेची 4 ओळी आम्हाला तुम्ही सांगाव्या अशी मी विनंती करतो. 4 जवळ पहिलीच कविता वाचतो की. पहिली कविता सुरुवातीची जो वाचतो ती. मी भीमराव कुंभार बोलतोय. या कविता संग्रहामध्ये एकूण 60 कविता आहेत. त्यातील पहिलीच कविता
मी भीमराव कुंभार चरणकर. कवितेचं नाव आहे मी भीमराव कुंभार चरणकर. नाही चंद्र सूर्य पण सूर्याचा प्रकाश चंद्राचे चांदणे मी. नाही चंद्र सूर्य पण सूर्याचा प्रकाश चंद्राचे चांदणे मी. नाही सागर पण उसळत्या सागरातील एक थेंब मी. नाही आगीचा भडका पण एक ठिणगी मी. नाही अनुभव शोभेची दारू पण पेरलेला सुरुंग मी. नाही ऊस पण ऊसातील गोड साखर मी. नाही पोळे पण पोळ्यातील मधुर मध मी. नाही पोळे पण पोळ्यातील मधुर मध मी. नाही आगीचा भडका कुणी ज्वालामुखी पण धगधगता निखारा मी. नाही आगीचा भडका कुणी ज्वालामुखी पण धगधगता निखारा मी. नाही कुणी सत्ताधीश श्रीमंत धनिक पण अमृत साहित्यिक साहित्य सूर्य मी. नाही कुणी सत्ताधीश श्रीमंत धनिक पण अमृत साहित्यिक साहित्य सूर्य मी. नाही कोणी भ्रष्टाचारी देशद्रोही लाच खाऊ नाही मी. समाजसेवेसाठी जगणारा, न्यायासाठी लढणारा, अन्यायाला ठेचणारा सर्व भारतीयांचा भाऊ मी. नाही कोणी वाघ शिव मी पण वाघासारखा जगणारा भीमराव कुंभार चरणकर मी. नाही कोणी वाघ शिव मी पण वाघासारखा जगणारा भीमराव कुंभार चरणकर मी. फार गर्वाने मोठ्या अभिमानाने मी भीमराव कुंभार बोलतोय. माझ्या महाराष्ट्राच्या मराठी भाषेचा नाद सर्व जगात घुमतोय. हे भारत मातेच्या शूरपुत्रानो, सज्जनासाठी सज्जन व्हावे आणि पोलादी मनगटाच्या शूरवीरानो दुर्जनासाठी तलवार असावी. हे पोलादी मनगटाच्या शूरवीरानो दुर्जनासाठी तलवार असावी. आभारी आहे. धन्यवाद सर. आज आज आता आपल्याला सरांनी मी भीमराव कुंभार बोलतोय हे बघा पुस्तक तुम्हाला समोर दिसतंय. हे आपल्या लहान मुलांना जर वाचायला दिलं तर त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होईल. अतिशय चांगल्या प्रकारचं 60 जे कविता संग्रह आहे त्याच्यामध्ये आहेत. ही दुर्मिळ पुस्तक आहे. लेखकांची पुस्तके ही दुर्मिळ असतात आणि त्यांचं जे लिखाण असते ना, तुम्हाला खरं सांगतो मी, जे लिखाण असते ते काळजातून लिहिलेलं असतंय. त्यांच्या रक्ताच्या लेखणीतून लिहिलेलं असते लिखाण ते. सहजासहजी ते लिखाण येत नाही. कुठलं कॉपीरायटिंग नसते लिखाण. त्यांच्या काळजातून जे शब्द बाहेर पडतात ते त्यांच्या लेखणीतून आपल्याला हे वाचायला मिळतं पुस्तकातून. हे जर आपण आपल्या लहान मुलांना किंवा जे माध्यमिकमध्ये शिकतात ह्या मुलांना जर आपण हे पुस्तक वाचायला दिली तर 100% सांगतो त्याचा परिणाम हा 100% होईल. आणि ह्या पुरस्काराला त्यांना हा जो कथासंग्रह आहे, मी भीमराव कुंभार बोलतोय. या कथासंग्रहाला त्यांना 2018ला दक्षिण महाराष्ट्र साहित्यिक सभा कोल्हापूरचा हा पुरस्कार मिळालेला आहे. बघा हे पुस्तक तुम्हाला समोर दिसतंय. आता मी तुम्हाला थोडक्यात साहेबांचं जे परिस्थिती होती, हे लिखाण करत असताना जी घरची परिस्थिती होती, वडिलांची, आईची किंवा त्यांना जे असणारे भाऊ-बहीण, या परिस्थितीमध्ये त्यांनी कशा पद्धतीने स्वतःला सावरलं. 11वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे जेमतेम. शेतीसुद्धा कमी ह्याच्यामध्ये, शेतीसुद्धा कमी आणि ह्याच्यामध्ये त्यांनी स्वतःला कशा पद्धतीने सावरलं, घरचा खर्च कशा पद्धतीने चालला, हे तुम्हाला मी मुद्दाम सांगतोय. आज आपण लेखकांकडे आपण बघत नाही. मला एवढं दुर्दैव वाटतंय, की आपल्या गावामध्ये चरणच्या मातीमध्ये जन्मलेलं एक अनमोल रत्न आहे, की त्या लेखकांना आपण साधं लेखक आपल्याला माहीत नाही, ते काय लिखाण करतात. बऱ्याच मुलांना माहीत नाही. त्याच्यासाठी मी हे मुलाखत घेत आहे, की लोकांना समजून दे, की आपल्या जवळ असून सुद्धा आपण त्याला किंमत देत नाही. तर त्या लेखकांनी लिखाण करत असताना त्यांना लागलेल्या झळा ज्या असतात, त्यांचं जे लहानपणी असणारं जे घरची परिस्थिती काय होती आणि त्या परिस्थितीवरती मात करून ह्या साहेबांनी इथपर्यंत कशी मजल मारली एका जिद्दीच्या जोरावरती. ही थोडीशी परिस्थिती जाणून घेणं पण आपल्याला मला वाटतंय जरा त्यांची परिस्थिती जाणून घ्यायला पाहिजे. त्यांची घरची परिस्थिती लहानपणी जे आई-वडील काय करत होते किंवा शेती कशा पद्धतीनं किंवा घरचा खर्च कसा चालायचा, 11वी पर्यंत शिक्षण कशा पद्धतीने केलं, हे आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती घेऊ. सर आम्हाला थोडक्यात तुमची माहिती द्या. मी हायस्कूलला असताना आमचे आई वडील शेती करत होते. थोडीशी शेती होती, पण वडील कुंभार काम करत होते आणि त्यावरच आमचा उदरनिर्वाह चालत होता. कारण आई अडाणी, वडील अडाणी, आमची बहिणी अडाणी. थोरला भाऊ तो हायस्कूलला होता, मी हायस्कूलला. त्यामुळे आमचं शिक्षणाचा खर्च त्यांना म्हणजे एवढं जमतच नव्हतं. मग आम्ही आम्ही सुद्धा आता गरिबीतच शाळा शिकलो. आम्हाला शाळेत फी भरायला पैसे नसायचे. कुणाकडून तरी उसने घेऊन भरावं लागायचे. परंतु कितीही गरीब परिस्थिती असली, कशी जरी परिस्थिती असली, तरी माझ्या बापानं, माझ्या वडिलांनी मला कधीही काम सांगितलं नाही. खायचं, शाळा शिकायची आणि तालमीत जायचं एवढंच करायचं. आणि मला काम सांगितलं नाही म्हणून मी लिखाणाकडं मला वेळ मिळाला. मग लिहित असताना ते माझे वडील म्हणायचे, "यात काय फायदा नाही, काय 4 पैसे प्रॉफिट नाही, कशासाठी करतोयस तू?" मी पण काही सांगू शकत नव्हते कशासाठी करतोय ते. मला तो नाद होता, एक छंद होता.
जसं लोकांना व्यसन लागतं तसं आम्हाला लिखाणाचे व्यसन आहे, वाचनाचे व्यसन आहे आणि तो नाद काय आमच्यानं सुटत नाही. मग ह्या लिखाणात मला अनेक ठिकाणी माझं शाल, श्रीफळ देऊन माझा सत्कार केले आहे. अनेक ठिकाणी मोठमोठ्या लोकांनी, आमदारांनी केलाय, खासदारांनी केलाय. शाल, श्रीफळ देऊन सत्कार केलाय. ट्रॉफ्या मिळाल्यात किंवा प्रमाणपत्र भरपूर मिळालीत. मग शेवटी माझ्या निस्वार्थीपणाला किंवा मी जो त्याग केला त्याला कुठेतरी फळ मिळालं. मला महिन्याला 2008 सालापासून महिन्याला ₹5,000 मंत्रालयातून मला मानधन माझ्या खात्यावर येते. त्या ₹5,000 आणि आता मुलग्याकडून मला हातभार लागतोय. आता आम्ही सध्या सुखी आहे. बघा 2008 सालापासून महाराष्ट्र शासनाकडून त्यांना एक 5,000चं अनुदान मिळतंय. मग त्याच्या अगोदरच्या परिस्थितीमध्ये त्याने झेललेले जे काही दुःख आहे, ते त्यांनी थोडक्यात सांगितलेलं आहे. हे कुणाला समजतं जे पुस्तकं वाचतात, त्या लोकांनाच ह्या गोष्टीची जाणीव असते, की लिखाण करत असताना काय समस्या निर्माण होते. आपलं एक कर्तव्य आहे. हे लिखाण जर आपल्याला कायमस्वरूपी जर त्याची जोपासना जर करायची असेल, तर आपल्या गावातील जे ग्रंथालय आहे किंवा वाचनालय आहे, त्या ठिकाणी आपण गावच्या लोकांनीच एकत्र येऊन काय थोडंफार इकॉनॉमिकली जे आपल्याच मुलांच्यासाठी आहे, हे आपण त्याची जोपासना करणं, या पुस्तकांचं दुर्मिळ पुस्तकं आहेत ही. दुर्मिळ पुस्तकं मुलांच्यापर्यंत पोहोचवणं अतिशय गरजेचं आहे. कारण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, की लिखाण करत असताना कुठलंही कॉपी रायटिंग नसते. अपार वाचन आणि त्याच्यातून त्यांच्या बुद्धीमध्ये जे तयार झालेले विचार असतात, ते त्यांच्या लेखणी स्वरूपातून कागदावर मांडण्याचा प्रयत्न केला जातो. लिखाण करणं खूप अवघड असतंय. हे तुम्ही ज्यावेळी वाचन कराल त्यावेळी तुम्हाला ते समजेल. कारण एक मी कुठेतरी म्हण वाचली होती, की "वाचाल तर वाचाल." पुस्तकं ही असली आपली मदत करतात, की तुम्ही ज्यावेळी अडचणीमध्ये असाल किंवा ज्यावेळी तुम्ही खरंच डिप्रेशनमध्ये गेला असाल, त्यावेळी तुम्ही जर तुमच्या हातात जर एखादं जर चांगलं पुस्तक लागलं, तर ते तुम्हाला डिप्रेशनमधून बाहेर काढण्याचं काम करत असते. आता साहेबांची कुठेतरी त्यांचा जो मुलगा आहे, तो आता जॉबला आहे, प्रायव्हेट कंपनीमध्ये आहे. त्यालासुद्धा त्यांनी शिक्षण म्हणजे जेमतेम याच्यामधून त्याने दिलेलं आहे. मी बरेच टाईम यांच्या घरी येऊन गेलेलो आहे. कुठं गणपतीच्या सीझनमध्ये गणपती बनवतात किंवा कुंभारकाम जे प्राचीन काळापासून जे बघत आलेलं आहे, ते कुंभारकाम ह्याच्याद्वारे ते त्यांचा उदरनिर्वाह करत आलेले आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे, की तुम्हाला समोर दिसतंय बघा, हे एवढे त्यांचे सन्मान चिन्ह आहेत. मी थोडक्यात तुम्हाला सगळी माहिती देणार आहे. परंतु मला साहेबांना अजून एक विचारायचं आहे, की साहेब तुम्ही जे आता ह्या वयामध्ये जे लिखाण करत आहे, तर तुम्हाला हे भावी पिढीमध्ये तुम्हाला म्हणजे असं काही वेगळेपण दिसतंय का, की ती बाबा मुलं जी आहेत ती जी लेखकांच्या पुस्तकापासून दुरावलेली आहेत. तर दुरावले असतील तर त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे समाजातील लोकांनी? याची आम्हाला थोडक्यात माहिती द्या. जर तुम्हाला जर जाणवत असेल, की ही जी लेखकांची पुस्तकापासून मुलं दुरावलेली आहेत, शाळेचीच पुस्तकं वाचतात, क्रमिक पुस्तकं वाचतात. त्यांनी ही पुस्तक वाचणं गरजेचं आहे. जर तुम्हाला यातल्या काही गोष्टी जाणवत असतील, तर त्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे? आणि त्या पुस्तकांचा परिणाम डायरेक्ट मुलांच्यावरती कशा पद्धतीने होतो? याची आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. कसं आहे, पुस्तकं वाचल्यामुळं, कादंबऱ्या, कथासंग्रह, कविता संग्रह वाचल्यामुळं बाह्य नॉलेज, बाह्य ज्ञान मिळतं. आपल्या आयुष्यात पुढं आपण कसं जगलं पाहिजे किंवा कुठं फायदा आहे, कुठं तोटा आहे, काय केलं पाहिजे. ही विद्या ही कशी आहे, हे वाघिणीचं दूध आहे. ती ज्याला मिळेल ते गुरगुरणारच. विद्या विद्या ज्याच्याकडे आहे, म्हणजे कसं आहे, आलस्यस्य कुतो विद्या, आलस्यस्य कुतो विद्या, अविद्येस्य कुतो धनम, अधनम च कुतो मित्रम आणि अमित्रम च कुतो सुखम. ज्याला विद्या नाही त्याला धन मिळत नाही, ज्याला धन नाही त्याला मित्र मिळत नाहीत, आणि ज्याला मित्र मिळत नाहीत त्याला सुख मिळत नाही. म्हणून विद्या ही आपणाला संपत्ती मिळवून देणारी आहे. विद्याचे म्हणजे अभ्यास करून कोण आज कोण फौजदार आहेत, कोण वकील आहेत, कोण डॉक्टर आहेत. मी सुद्धा 15 वर्ष डॉक्टरकी केल्या. माणसाला ॲलोपॅथिक इंजेक्शन, सलाईन वगैरे 15 वर्ष मी डॉक्टरकी केल्या. परंतु महाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचं मला सर्टिफिकेट नव्हतं. खाजगी सर्टिफिकेट होतं. म्हणजे विलासराव देशमुखांनी एक कायदा काढल्यामुळं आम्ही ते बंद झालो. म्हणजे 15 वर्ष झालं मी फक्त पैलवानकी केली, 15 वर्ष डॉक्टरकी केली आणि लिखाण माझं पहिल्यापासून चालू आहे. पण मधल्या 15 वर्षात मी लिखाण बंद केलं होतं, कारण त्यामध्ये मला फायदा दिसत नव्हता काही. परंतु बसून तरी काय करायचं म्हणून लिखाण चालूच ठेवलं. आणि आत्ता माझा त्याग, म्हणजे निस्वार्थीपणा बघून आत्ता मग कुठं माझ्या पाठीमागं प्रकाशक लागले, की तुमच्या कादंबऱ्या आम्ही छापतो, कथासंग्रह छापतो, कविता संग्रह छापतो. आता कुठं प्रकाशक माझ्या पाठीमागे लागलेत. म्हणून मी लिखाणाला चांगला जोर धरला. आता थोडक्यात साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर तुम्हाला मी एक सांगतो, की आज मी सुद्धा भरपूर वाचन केलेला मुलगा आहे. भरपूर लेखकांचं मी पुस्तक वाचलेलं आहे. साहेबांनी मग सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं होतं, की अण्णाभाऊ साठेंच्या लिखाणाचा प्रभाव त्यांच्यावरती झाला. तुम्हाला एक सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळी वाचनास सुरुवात केली होती, त्यावेळी त्यांच्या हातामध्ये गौतम बुद्धांचं चरित्र सापडलं होतं.
त्या गौतम बुद्धाच्या चरित्राचं वाचन केल्यानंतर त्यांच्यावरती एवढा परिणाम झाला, की तुम्ही ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्यावेळेस साहित्य वाचाल, त्यावेळी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी समजतील. सुरुवात करत असताना जर तुम्ही छोट्या-छोट्या पुस्तकातून केली, तर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आवड निर्माण होईल. जी लहान मुलं आहेत किंवा जी माध्यमिकला मुलं आहेत, त्यांनी वाचन करणं गरजेचं आहे. तर साहेबांनी आपल्याला सगळ्या गोष्टी समजावून सांगितलेल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे त्यांची लिखाणशैली वारंवार मी यांच्या घरी भेट देतो. आधीमध्ये असं भेट देत होतो मी. तर सदैव ते काहीतरी वाचन करत असायचे. पुरस्कार तर बघायला गेला तर अपार पुरस्कार, प्रमाणपत्र त्यांना मिळालेले आहेत. कधी प्रसिद्धीच्या मागे कधी लागले नाहीत ते, की मला मला प्रसिद्धी करा, माझं नाव पुढे येऊन द्या. आज त्यांना आताच्या ह्या 2025 मध्ये जर परिस्थिती बघितली तर आज त्यांना अनेक फोन येतात. आता त्यांना अनेक काही 2-4 दिवसानं 2 ठिकाणी जायचं आहे. तर ते कन्फ्यूज आहेत, की बाबा कुठं जायचं? इकडं जायचं का तिकडं जायचं? म्हणजे असे बरेच फोन येतात त्यांना. हे सगळं श्रेय त्यांच्या गेलेल्या कष्टातून आहे. याच्यामागे त्यांचा स्वतःचं पत्नी असेल किंवा मुलगा असेल किंवा आई-वडील असतील, हे यांचा हात त्यांच्या पाठीशी सदैव असल्यामुळे ह्या गोष्टी त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. मी तुम्हाला एक सांगतो, की माणूस मोठा हा पैशानं होत नसतो. माणसाची श्रीमंती ही त्याच्या विचारावरती अवलंबून असते. कारण विचार जर तुमचे उच्च असतील, तर श्रीमंती ही ऑटोमॅटिक तुमच्या पाठीशी लागेल. तुमच्या विचारावरती तुमचं अस्तित्व निर्माण होत असतं. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, की प्राचीन काळातील जे कवी आहेत, ते त्यांच्या कवितेतूनच समाज सुधारण्याचं काम करत होते. तुम्ही जर बहिणाबाई चौधरीच्या कविता वाचल्या किंवा इतर कवितांच्या कविता वाचल्या, तर त्याच्यातूनच सुद्धा समाज सुधारण्याचं जे प्रबोधन आहे, ते आपल्याला बघायला मिळतं. तर साहेब मला तुमच्याकडून अजून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे, की जी युवा पिढी आहे, त्या युवा पिढीसाठी तुम्ही कोणता संदेश द्याल? की त्यांनी बाबा आता जे मोबाईलचं युग आहे, ते वाचनापासून दूर गेल्यात. ते पुस्तकाला हात लावत नाहीत. लायब्ररीमध्ये गेलं तर पुस्तकं तशीच पडून असतात. तर युवा पिढींसाठी तुम्हाला काय म्हणजे संदेश द्यावासा वाटतो, की जेणेकरून त्यांनाही कुठंही असं म्हणजे भरकटू नयेत. ह्याच्यासाठी तुमच्याकडून काय संदेश असेल ते आम्हाला प्लीज सांगा? आता युवा पिढीचं काय झालंय, कायम 12 तास त्यांच्या हातात मोबाईल असतोय. बारकी पोरं जरी असली तर ती मोबाईलसाठी रडत बसतात. मोबाईल दिल्याशिवाय ते बघत बसत नाहीत. सारखं बघत बसतात. बारकी मुलासनी काही समजत नाही तरी ती मोबाईल घेतात. ते घातक आहे ना. आणि ही युवा पिढी काय करते, सारखं ते YouTube बघत बसायचं. ते YouTubeला चांगलंही आहे, वाईटही आहे. त्याच्यापासून काही-काही वाईट मार्गाला लागलेत तरुण पोरं. कारण त्यांच्या मनावर तो परिणाम होतो ना बघून. चांगलं बघितल्यावर कसं माणसाला चांगलं वाटतं. मग स्त्री असो, पुरुष असो, पोरं ह्या टीव्हीचा नाद लागला जास्त, मोबाईलचा नाद लागला आणि वाचनाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. पण वाचनामुळं बाह्य नॉलेज मिळणार. बाह्य नॉलेज मिळालं की तुम्हाला ते यू-पी-एसला आणि एम-पी-एसला उपयोगी पडणार. यू-पी-एस, एम-पी-एस झालं तर तुम्ही कलेक्टर होऊ शकताय, तहसीलदार होऊ शकताय, फौजदार होऊ शकताय, मंत्रालयात नोकरी लागू शकता. म्हणजे एवढी ताकद आहे या कादंबरी, कथासंग्रह, कविता संग्रहामधनं. म्हणजे पुस्तकं बाहेरची वाचल्याशिवाय ज्ञान वाढणारच नाही. ठीक आहे. साहेबांनी आपल्याला थोडक्यात सांगितलेलं आहे, की क्रमिक पुस्तकं शिवाय जर तुम्ही लेखकांची जर पुस्तकं वाचली, तर त्याचा परिणाम काय असतो? त्यांनी आता सांगितलेलं आहे थोडक्यात, की एम-पी-एस-सी, जगाचं नॉलेज यू-पी-एस-सी मिळते हो त्यामध्ये. हां, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी तुम्हाला माहीत नसेल. जगाचं नॉलेज अ, मिळते. यू-पी-एस-सी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि एम-पी-एस-सी म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये जर तुम्हाला सक्षम जर अधिकारी बनायचं असेल, तर एखादा निर्णय घेत असताना तुम्ही निर्णय कधी घेऊ शकता? तर तुमचं अपाट वाचन पाहिजे, की बाबा ह्या सिच्युएशनला आपण असा निर्णय घेऊ शकतो. हे कधी पॉसिबल आहे? जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं वाचन केलं, तर तुम्हाला ते पटपट गोष्टी येऊन जातात. त्यामुळे कसं आहे, बरेच पुस्तकं तुम्ही वाचणं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला सांगतो, की साहेबांची एवढी पुस्तकं आता पब्लिश आहेत, की तुम्ही जर वाचायला सुरुवात केली ना, तर अतिशय जोड शब्द पण नाहीत. काही-काही पुस्तकामध्ये जोड शब्द पण नाहीत. म्हणजे एकदम सिंपल लँग्वेजमध्ये पुस्तकं लिहिलेले आहेत. हे तुम्ही 1ली, 2री, 3री, 4थीच्या मुलांना वाचायला दिलं गरजेचं आहे. म्हणजे त्यामुळे काय होणार आहे, की त्यांच्या विचारक्षमतेमध्ये काहीतरी बदल होईल आणि त्यांची जी स्मरणशक्ती आहे ती त्याच्यामध्ये परिवर्तन होऊन वाढण्याची चान्सेस जास्त असतात अनेक वाचनामुळे. तर वाघासारखे हा माझा कविता संग्रह आहे. जगावे तर वाघासारखे या कविता संग्रहातील ही कविता आहे. कवितेचं नाव आहे आम्ही त्यांना ठेविले हृदयात. कवितेचं नाव आहे आम्ही त्यांना ठेविले हृदयात. तेच आम्ही मराठे ज्याने अटके पार झेंडा फडकवला. तेच आम्ही मराठे ज्याने अटके पार झेंडा फडकवला. माझ्या महाराष्ट्रात जन्मला तो शूरवीर शंभू राजा आणि राजा शिवछत्रपती. माझ्या महाराष्ट्रात जन्मला तो शूरवीर शंभू राजा आणि राजा शिवछत्रपती. सर्व जगात भरून उरली त्यांच्या पराक्रमाची कीर्ती. सर्व जगात भरून उरली त्यांच्या पराक्रमाची कीर्ती.
वाघ सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजले दात, वाघ सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजले दात, असा शूरवीर शंभू राजा जन्माचा आला माझ्या महाराष्ट्रात, असा शूरवीर शंभू राजा जन्माचा आला माझ्या महाराष्ट्रात. आम्ही त्यांना पूजले देवाऱ्यात आणि ठेविले हृदयात, आम्ही त्यांना पूजले देवाऱ्यात आणि ठेविले हृदयात. त्यांच्या पराक्रमामुळेच आम्ही आज सुखी आहे महाराष्ट्रात, त्यांच्या पराक्रमामुळेच आम्ही आज सुखी आहे महाराष्ट्रात. कोटी कोटी प्रणाम आमचे त्या राजा शिवछत्रपतीला, कोटी कोटी प्रणाम आमचे त्या राजा शिवछत्रपतीला आणि महाराष्ट्राच्या त्या ढाण्या वाघाला शंभूराजाला, आणि महाराष्ट्राच्या त्या ढाण्या वाघाला शंभूराजाला, आणि महाराष्ट्राच्या ढाण्या वाघाला शंभूराजाला. अं, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, यांच्याविषयी साहेबांनी सुद्धा थोडंसं कविता संग्रहाच्या माध्यमातून लिखाण केलेलं आहे. आणि साहेबांचं सुद्धा मी आभारी आहे. त्यांनी वेळात वेळ काढून थोडं आपल्याला माहिती दिली. त्यांचा जीवन प्रवास आपल्याला त्यांनी समजावून सांगितलेला आहे. तरी मी अजून एकदा विनंती करतो, की त्यांचं लिखाण आहे, ते लिखाण आपण सर्वांनी जपून ठेवणं आपल्या लायब्ररीमध्ये गरजेचं आहे. आणि मुलांच्यापर्यंत हे लिखाण पोहोचवणं गरजेचं आहे. कारण हे जर लिखाण आपण जर मुलांच्यापासून दूर दूर केलं, तर त्याचा परिणामसुद्धा वेगळेपणाने होतो. हे लिखाण जर मुलांच्या हातात सापडलं, तर हे मुलांच्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी खूप मदत होईल. तरी आपण एक जबाबदारीनिशी आपण ह्याच्यावरती काहीतरी विचार करणं गरजेचं आहे. तरी आपण इथे थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र.